जालना जिल्ह्याच्या राणी उंचगाव सर्कलला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तळेगाव, सरबगावात, शेवगळ, आवलगाव, मानेपुरी, चापडगाव, आंतरवाली, राठी यासारख्या अनेक गावातील शेतकरी प्रामुख्याने मोसंबी पिकावरच अवलंबून आहेत. मात्र पीक नुकसानीमुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. या लढ्याचे नेतृत्व माजी सरपंच विठ्ठलराव खैरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीरंग कामठे यासह बाबासाहेब जाधव, विकास मस्के, संभाजी सरकाळे, भगवान कोरडे, गोवर्धन दांदे आणि रामलिंग मेदिये करत आहेत. शेतकऱ्यांनी भरलेल्या विम्याचा लाभ देण्यासाठी विमा कंपनी आणि प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राणी उंचगाव मंडळ आधीच अतिवृष्टीमध्ये समाविष्ट असताना पीक विम्याच्या यादीतून हे वगळले जात आहे. अधिकाऱ्यांचे आणि कंपनीचे साटेलोटे असल्याशिवाय कंपनी एवढी मोठी डेअरिंग करू शकत नाही, असा स्पष्ट आरोप माजी सरपंच विठ्ठलराव खैरे यांनी केला आहे. राणी उच्चगाव सर्कलमध्ये प्रत्येक वेळेस येता 10-15 वर्षापासून आमचा या लढा सर्कल वगळण्याबद्दलचा लढा चालू आहे. मी पाठीमागं या अगोदर महाविद्युत यंत्र खराब झालं म्हणून महाविद्युत हे महाविद्युत यंत्र दुरुस्त केवा किंवा नवीन बसवा यासाठी जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा कृषी अधिकारी साहेब या सर्वांशी खेट्या मारून मारून थकलो. त्यानंतर आम्ही आंदोलन उभा केलं. त्या आंदोलनाला थोडासा प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी आमचं राणी उच्चगाव हे मंडळ अतिवृष्टीमध्ये बसवलं. मग आता ज्या अर्थी अतिवृष्टीमध्ये आमचं मंडळ बसलं त्या अर्थी या विमा कंपनीला काय घोडं आडलं हिचं की जेणेकरून ही जी कंपनी आहे ही फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे ह्या शेतकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी विमा भरलेला आहे. तर मी असं शासनाला किंवा राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो किंवा आपल्याकडे जी काही थोडीफार वाचलेली आहे शेतकऱ्यासाठी जी काही आपण देऊ शकतो की इतकी लाच सोडू नका की जेणेकरून कुठल्याही सर्कलवर अन्याय होत असताना तुम्हाला माहीत नाही. या अगोदर आम्ही मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, SO साहेब हे सगळ्या साहेब लोकांपर्यंत जाऊन कंपनीपर्यंत या कंपनीचं आणि या अधिकाऱ्याचं साटलोटं असल्याशिवाय या गोष्टी घडतच नाही. कारण ज्या अर्थी आमचं मंडळ हे अतिवृष्टीमध्ये बसतं आहे, शेतकऱ्याला अनुदान मिळालं आहे आणि यानंतर ते इन्शुरन्स कंपनीवाले म्हणते की तुमचं मंडळ बसत नाही, हा खरा प्रश्न आहे. राणी उच्चगाव सर्कल हे मोसंबीचं माहेरघर आहे. जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मोसंबी ही राणी उच्चगाव, तळेगाव, सरबगावान, शेवगळ, आवलगाव, मानेपुरी, चापडगाव, आंतरवाली, राठी या सर्कलमध्ये खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये थोडा ऊसाचा एरिया आहे. परंतु आमचं जे मंडळ आहे हे सगळं मंडळ फक्त मोसंबी या पिकावरच अवलंबून आहे. तुम्हाला तुम्हाला चॅनलमधून मला अशी विनंती करायची की मी तुम्हाला ह्या सगळ्या पावत्या दाखवतो आहे. या पावत्यामध्ये बघा मोसंबी ही शेतकऱ्याची 5 रुपये किलोपासून तर 9 रुपये किलोपर्यंत विकली. कालच्या ह्या सगळ्या पावत्या आहेत, बिल्टे जमा करून ठेवल्यात आम्ही. एवढं जर मोसंबीचं नुकसान होत असताना आम्ही जे विमा भरला आहे हे मोसंबीचं नुकसान होऊ नये म्हणूनच भरलेला विमा आहे. एवढं नुकसान होत असताना जर या कंपनीला काळजी येत नसेल तर आम्हाला याच्यात स्पष्ट दिसतं आहे की अधिकारी आणि ही कंपनी किंवा हे राज्यकर्ते हे सगळेच याच्याशी मिलन असल्याशिवाय या कंपनीची एवढी डेअरिंग होऊ शकत नाही की जेणेकरून हे सर्कल वगळलं जातं. याचं कारण काय सर्कल वगळण्याचं? याचं कारण प्रत्येक गोष्टी त्याला थातूरमातूर कुठलं तरी एक कारण दिलं जातं आहे, परंतु त्या कारणाने कुठल्याही शेतकऱ्याचं समाधान होत नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या भागामध्ये विमा भरलेला आहे. आम्ही आता जर आम्हाला ह्या 3 दिवसामध्ये यांनी जर निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 6 तारखेला आम्ही SO साहेबाला घेराव घालणार आणि त्यावेळेस जी काही परिस्थिती उद्भवन त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असणार. हा मोसंबीचा जो म्हणजे मोसंबी उत्पादक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मोसंबी उत्पादन होते आणि ही मोसंबी भारतासारख्या शहरात बाहेर देशामध्ये जाते आणि त्यातली त्यात घनसोंगी तालुक्यातील राणी उच्चगाव मंडळ ह्या इथे खूप मोठ्या प्रमाणावर मोसंबी आहे आणि हे दरवेळेस मोसंबी मंडळ वगळल्या जातं. तरी शासनाने याची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा
आणि दुसरं असं बोलायचं आहे की जे पूर्वी जे अधिकार नुकसान झाले की शेतकऱ्याच्याद्वारे तक्रार केली जायची आणि त्याच्यानंतर त्यांचे अधिकारी येऊन पाहणी करायचे, पण आता तो काही मुद्दा त्यांनी ठेवलेला नाही. आता डायरेक्ट तालुका कृषी कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना अधिकार दिलेले आहेत, ते त्यांचे अधिकार काढून शेतकऱ्यांना देण्यात यावे व मोसंबीचा जो मंडळ राणी उच्चगाव वगळलेला आहे ते पुन्हा घेण्यात यावे. धन्यवाद. आंदोलन उभा केल्याशिवाय पर्याय नाही. आता या सरकारकडं एवढं गेंड्याचे कातडं आहे सरकारचं की यांना आता फक्त आम्ही एकच मार्ग आहे आमच्याकडं, एकतर यांना लातो का भाव भूत बातों से नहीं मानता या पद्धतीचा इशारा देऊन या भागात जे काही आमदार खासदार मंत्री महोदय येत असतील त्यांना काळे झेंडे दाखवण्याचं कामसुद्धा आम्ही करणार आहे. आणि एवढं करून जर थांबलं नाही तर आमच्याकडं आता शेवटचा पर्याय आहे, या मंत्री महोदयाला किंवा या विमा कंपनीला बिहारसारखा झटका दाखवल्याशिवाय ही विमा कंपनी जागेवर येणार नाही. कारण यांना लाज वाटायला पाहिजे की आत्तापर्यंत 20 वर्षापासून आम्ही फक्त महाविद्यालय केंद्र खराब आहे म्हणून म्हणतो, प्रत्येकी वेळेस महाविद्यालय केंद्र खराब आहे म्हणून सांगतो. एक महाविद्यालयाची किंमत काही मला तरी काही वाटत नाही की 10-5 कोटीची असेल. मी तर असं बोललो 2 वेळेस त्यांना, शेतकरी या नात्याने किंवा त्याचे पैसे आमच्याकडून घ्या, ते बदलण्यासाठी जर काही पैसे लागत असेल ते आमच्याकडून घ्या, परंतु त्यांचा तो आरमोठेपणाचं जे धोरण आहे, जे शेतकऱ्याचं त्या विमा कंपनीवाल्याचं आणि अधिकाऱ्याचं जे मिळणजुळण आहे, या मिळणजुळणमुळं ते विमा कंपनीवाले आम्हाला मानत नाही. आता शेवटचा पर्याय आमच्याकडे फक्त हातात घेणे आणि त्यांच्या पायथ्याला होणे एवढाच एक मुद्दा शिल्लक आहे. म्हणून वारंवार तुमच्या चॅनलमधून विनंती करतो आणि उद्या सकाळी जाऊन मी त्यांना अर्जसुद्धा देणार आहे, निवेदन देणार आहोत की 6 तारखेच्या घेरावामध्ये जी काही परिस्थिती उद्भवन त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावरच राहील आणि विमा कंपनीची राहील. धन्यवाद.